चला आज नाश्त्याला बनवतो आहे आपण मेंदूवडा आणि तो करतो आहे आपण रव्यापासून. बारीक रवा घेतलेला आहे बघा मी 1 वाटी. जाड असला तरी पण चालेल आणि बारीक असला तरी पण चालेल, पण माझ्याकडे बारीक रवा होता बघा. आणि 1 वाटी घेतलेला आहे. त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी पाणी टाकायचं आहे. कढई ठेवलेली गॅसवर आणि त्याच वाटीने आपण 3 वाटी पाणी टाकायचं आहे. आणि मस्त आपल्याला तयार करायचा आहे मेंदूवडा. एकदम मस्त लागतो खाण्यासाठी, असं वाटणार नाही आपण रव्याचा केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेले, मीठ टाकलेले चवीनुसार आणि कोथिंबीर. उकळी आल्यानंतर मग आपल्याला रवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि मस्त तो अशा प्रकारे करून घ्यायचा आहे बघा. पळीनी म्हणा, मिक्सरनी म्हणा असं. आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचा. फक्त झाकण लावून लगेच काढून घ्यायचं आपल्याला ताटामध्ये. रवा चांगला शिजल्या गेलेला आहे बघा. रवा तर पटकन आपला शिजल्या जातो. आणि आपण मेंदूवडे तर खाल्लीच आहे, उडदाच्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे. आता आपण बनवतो आहे रव्याचे मेंदूवडे. एकदम खमंग कुरकुरीत वडा तयार होणार आहे आपला. आणि आता एका ताटात काढून घ्यायचे बघा. आणि थोडंसं मळून मग त्याचे आपल्याला मेंदूवडे तयार करायचे. हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल नाही तर पाणी लावायचं हाताला आणि मळून घ्यायचं ते. आणि बघा आता असं मेंदूवड्यासाठी काढून घेतलेला आहे मी गोळा असा. आणि मेंदूवड्याचा शेप दिलेला आहे बघा असा. एकदम छान तयार होतात. खायला तर खूपच छान लागतात आणि झटपट होणारी रेसिपी. मस्त सकाळच्या नाश्त्याला काय करावं असा प्रश्न पडतो. घरामध्ये तर आपला रवा उपलब्धच असतो, त्याच्यामुळे पटकन आपल्याला मेंदूवडा करता येतो. आणि कढई ठेवलेली आहे. तेल पण छान तापून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता मेंदूवडे टाकून घ्यायचे आपल्याला आणि मस्त तळून घ्यायचे दोन्ही बाजूनी. आणि त्याच्यासाठी आपण चटणी पण केलेली मस्त, नारळ फोडून ओल्या नारळाची चटणी केलेली आहे मेंदूवड्याबरोबर खाण्यासाठी. आणि मस्त तळून झालेले बघा मेंदूवडे परत टाकून घ्यायचे आपल्याला. सगळे मेंदूवडे आपल्याला तळून घ्यायचे. तेलकटने काहीने एकदम मस्त तयार झालेले आपले मेंदूवडे. आणि बघा आपल्याला मस्त ओल्या नारळाची चटणी करायची आहे. तर नारळ घेतलेले बघा, ते फोडून घेतलेले आहे मी. आणि आपल्याला खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आणि मग मिक्सरमधून काढायचे आपल्याला. चाकूने कापून घेतलेले बघा मी असे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. आणि बघा सगळे आपण कापून घेतलेले खोबरं. आणि बघा एका ताटामध्ये आता कोथिंबीर. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर पाणी टाकून आपल्याला ते दळून घ्यायचे. आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची बघा ती चटणी. आता मस्त फोडणी द्यायची आपल्याला चटणीला. इकडे मेंदूवडे पण आपले बघा तळून झालेले मस्त, एकदम कुरकुरीत झालेले. आता फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे मी. त्याच्यामध्ये राई, जिरं, 2 मिरच्या टाकलेल्या आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. आणि मस्त फोडणी द्यायची आपल्याला. आणि मस्त तयार आहे आपला मेंदूवडा आणि चटणी
रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा आणि नक्की कमेंटद्वारे सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि मस्त तयार आहे आपला मेंदूवडा आणि चटणी खाण्यासाठी.